डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। टिळक रोडवरील त्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा प्रताप चव्हाट्यावर सीना नदी गिळंकृत केल्याचा आरोप। 200 शेतकऱ्यांचा महामार्गावर एल्गार। अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण समोर आलंय। शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यावर थेट सीना नदीचे पात्र बळकावून तिचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या आरोपांमुळे संतप्त झालेल्या तब्बल 200 शेतकऱ्यांनी नगर कल्याण महामार्गावर उतरून प्रशासनाविरोधात जोरदार एल्गार पुकारला। मौजे नेप्ती येथील जामगाव चांदपीर वस्ती परिसरात सीना नदीचे पात्र अरुंद करण्यात आल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार एका राजकीय पदाधिकाऱ्याने स्वतःच्या शेतजमिनीच्या फायद्यासाठी नदीच्या नैसर्गिक प्रवाहात हस्तक्षेप केलाय। या कथित अतिक्रमणामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। शेकडो एकर शेती पाण्याखाली जाण्याचा धोका असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय। या घटनेविरोधात संतप्त झालेल्या सुमारे 200 शेतकऱ्यांनी छत्रपती कॉलेज समोर नगर कल्याण महामार्ग रोखून धरला। सीना नदी वाचवा, शेती वाचवा अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली। परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच महसूल आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली। शेतकऱ्यांनी केवळ अतिक्रमणाचाच नव्हे तर राजकीय दबाव आणि धमक्यांचाही गंभीर आरोप केलाय। त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर स्वरूप प्राप्त झाले। अखेर तहसीलदारांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि संबंधित ठिकाणाची पाहणी करून 8 दिवसाच्या आत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। मात्र प्रशासनाने दिलेल्या मुदतीत कारवाई झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। सीना नदीवरील कथित अतिक्रमणाचा हा वाद आता राजकारण, प्रशासन आणि शेतकऱ्यांच्या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरत आहे। आता सर्वांच्या नजरा प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागल्या आहेत। आम्ही निप्ती येथील चांदपीर वस्तीवरील ग्रामस्थ आज नगर कल्याण महामार्गावर नदीत सीना नदी पात्रात बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून पाण्याचा प्रवाह खंडित केल्याबद्दल त्यामुळे रस्ता रोकोचं आंदोलन करत आहोत। आणि सध्या आंदोलनस्थळी आमचे जवळपास परिसरातील 200 ते 300 शेतकरी आंदोलनात सहभागी झालेत आणि सर्व गरीब कुटुंबातील आणि पूर्ण शेतीवर अवलंबून असलेले सर्व शेतकरी बांधव आहेत। आणि सदर नदीवर जे अतिक्रमण केलंय त्या अतिक्रमण बेकायदेशीररित्या करून बेकायदेशीर पुलाचं बांधकाम करून नदीचं पात्र अरुंद करून पाण्याचा प्रवाहास अडथळा निर्माण केला आहे। आणि ह्या अडथळ्यामुळं आमच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळं आमच्या गरिबांचं शेतीचं फार मोठं नुकसान होतं। आणि हे अतिक्रमण शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी जे शहरात राहून इकडं स्थानिक परिसरात आम्हा सर्व गोरगरीब शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम करतात। आता प्रशासन आलं होतं, काय तुम्हाला लेखी आता तहसीलदार साहेब आणि सर्कल साहेब येऊन त्यांनी आम्हाला एक 8 दिवसात सदर बेकायदेशीर पुलाचं बांधकाम आणि नदीचं पात्र निश्चित करून ते पात्र खुलं करून देण्याचं 8 दिवसाच्या आत आश्वासन दिलेलं आहे। मी कल्याण रोड या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन चालू आहे आमचं। आणि एक प्रशासनाला आम्ही 9 तारखेला अर्ज दिला होता की संबंधित व्यक्तींनी नदीचा प्रवाह खंडित केलेला आहे आणि त्या प्रवाह खंडित केल्यामुळे आमच्या सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान होते। आणि 8 दिवसाच्या नंतर आज या ठिकाणी तहसीलचे लोक येऊन आम्हाला त्यांनी आश्वासित केलं की 8 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण नदीचं पात्र खुलं करून देऊ। तरी प्रशासनाला तुमच्या मार्फत या ठिकाणी विनंती, कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता आमच्या शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये याची पुरेपूर काळजी घ्यावी। अन्यथा 8 दिवसात यांनी आम्हाला नदीचं पात्र खुलं करून दिलं नाही तर येत्या 8 दिवसात कलेक्टर ऑफिस समोर या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसणार आहोत।